पंचमुखी हनुमानाचा फोटो कोणत्या दिशेला लावणे शुभ असते याविषयी आज आपण माहिती ऐकणार आहोत। हिंदू धर्मात मारुतीनंदन वीर हनुमान हे श्री रामाचे परम भक्त मानले जातात। भूतात्मा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हनुमानाचे स्मरण केले जाते। हनुमानाला संकटनिवारक असेही म्हणतात, कारण ते भक्तांचे सर्व संकटे दूर करतात। शास्त्रात हनुमानाच्या विविध मूर्तींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत। आज आपण पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीचे उपाय पाहणार आहोत। पंचमुखी हनुमानाची 5 मुखे म्हणजे गरुड मुख, वराह मुख, नरसिंग मुख, हयग्रीव मुख आणि हनुमान मुख। पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घरी ठेवल्याने जीवनात अपार यश मिळते। हनुमानाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात। जाणून घेऊया पंचमुखी हनुमानाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे शुभ असते। ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्र लावण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा उत्तम मानली जाते। हनुमानाचे चित्र दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावल्याने त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो। हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात। यासोबतच आर्थिक संकटातूनही सुटका मिळते। घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्याने व्यक्तीचे मनोबलही वाढते। नकारात्मक शक्तींपासून संरक्षण हनुमान चालीसेत म्हटले आहे, भूत प्रेत निकट नहीं आवे। पंचमुखी हनुमानाचे चित्र लावल्याने घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो, ज्यामुळे जीवनात आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत। असे मानले जाते की हनुमानाचे चित्र लावल्याने मंगळ, शनी, पितृ आणि भूतादी दोष दूर होतात। मंगल दोष निवारणासाठी हनुमानाचे चित्र दक्षिण दिशेला लावावे, परंतु हनुमानाची मूर्ती लाल रंगाची असावी हे लक्षात ठेवा। घरामध्ये देवतांच्या मूर्ती, फोटो ठेवण्याची आणि देवघर बांधण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे। मान्यतेनुसार यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मकता दूर होते। हनुमान मूर्ती किंवा फोटो घरात ठेवण्यासाठी कोणती दिशा राहते? देवघरात हनुमानाची मूर्ती किंवा फोटो नैऋत्य, दक्षिण पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ राहते। देवघर घर आणि दुकानात ईशान्य, पूर्वोत्तर दिशेला बनवावे। ही दिशा पूजापाठसाठी जास्त शुभ मानली जाते। देवघरात देवीदेवतांच्या मूर्ती आणि फोटोची स्थापना उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे शुभ राहते।